गेल्या 2 वर्षात मुरबाड तालुक्यातील 214 महसुली गावे, 156 वाड्यापाड्यामध्ये जलजीवन पाणीपुरवठा योजना, फिरते दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय मुरबाड टोकावडा, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुरबाड नगरपंचायत अंतर्गत 1000 कोटींचा निधी मंजूर होऊन टेंडर काढण्यात आले। त्याची चौकशी करून शासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी श्रमजीवींच्या आंदोलनात पंकज वाघ यांनी केली आहे। विविध योजना विकास कामात होणारा गैरव्यवहार, प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष या विरोधात शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी मुरबाडच्या बाजारपेठेत, सरकारी रुग्णालय, पंचायत समिती कार्यालयाच्या रस्त्यावर जनआंदोलन केले आहे। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष पंकज वाघ, सचिव दिलीप शीत यांनी यावेळी सांगितले। मुरबाड नगरपंचायतमध्ये गेले अनेक वर्षापासून वन हक्क दावे, आदिवासींना गावठण, घरकुले, रस्ते, गटारी, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागले। मुरबाड नगरपंचायत हद्दीमधील उगळेआळी माळीपाडा रस्ता, मुरबाड सोनारपाडा नॅशनल हायवे गटार, माळशेजघाट रोड गटार, आदिवासी वाड्यातील रस्ते, शहरामधील संरक्षण भिंती, गटारी, रस्ते, विद्युत पोल कामे निकृष्ट दर्जाची केली। काही कामे झालीच नसताना लोकप्रतिनिधीच आपला ठेकेदार देऊन कामे केली, मात्र येथील आदिवासींना अद्याप गावठण मिळाले नाही। मुरबाड शहरात पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, भर बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। मुरबाड शेळकेपाडा येथे वनविभागाच्या जागेत नगरपंचायतीने अर्धा एकर जागेवर अतिक्रमण कब्जा केला आहे। त्यासाठी 29 लाखाची कॉन्क्रीट भिंत बांधून जागा हडप केली आहे, परंतु येथील आदिवासींना गावठण दिले नाही। वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर वनविभाग अधिकारी कारवाई करत नाहीत। वन हक्क दावे प्रलंबित आहेत, आदिवासींना रस्ता देत नाहीत। या अन्यायाविरुद्ध आदिवासी आक्रमक झाले आहेत। गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड।